भाऊभावामध्ये जर एकी असन तर त्या कुटुंबाचं गावात वजन असतं. गावात जर एकी असन तर त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. चार भाऊ जर एकत्र राहत असतील तर गावातले लोक चर्चा करतात, अरे ते भाऊ राम लक्ष्मणासारखं राहतात. एक सुशिक्षित माणूस द्राक्ष घेण्याकरता द्राक्षाच्या दुकानात गेला. विचारला, आजी द्राक्ष कसे आहेत? आजींनी सांगितलं 50 रुपयाला किलो. मग तो म्हणला, आजी काही कमी करा. आजी म्हणली, कमी होत नाही, तुला कमी ते पाहिजे असेल तर खाली सुट्टे पडलेत पाठीमध्ये, ते सुट्टे 5 रुपये किलोने घेऊन जा. त्याने सांगितलं, आजी असं का? हे 50 रुपये किलो ते सारखीच ते 5 रुपये किलो. आजीने सांगितलं, हा जो द्राक्षाचा गड आहे, ह्या द्राक्षांचे एकमेकामध्ये जीव गुंतलाय. ही एकमेकाच्या सुखात संग आहेत, दुःखात संग आहेत, संकटात संग आहेत. अर्ध्या रात्री फोन करा, धावून जातेत. आणि हे जे सुट्टे पडलेत ना, ह्यांनी भाऊबंदच हाणल्यात. ही माणसाला धरून नाहीत, ह्यांनी गावाचा पार राडा केलाय. म्हणून हे 5 रुपये किलो नाही, फुकाट घेऊन जा. विठ्ठल.